नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरभी हॉस्पिटल येथील कर्मचारी व डॉक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. माजी सैनिक संघटनेची मागणी. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांकडून माजी सैनिकास बेदम मारहाण. सुरभी हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना चिचोंडे पाटील येथील माजी सैनिक वसंत वामनराव गाडे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आरोपींना तात्काळ अटक करून हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक JC मुजावर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे, उपाध्यक्ष हरिभाऊ चिरके, सचिव सतीश घुमरे, आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनुस टेंगे, तुकाराम कैदते, दगडू कोकाटे, विठोबा बेल्लेकर, नाथा कदम, बाबुराव नातकुल, तुळशीराम कोकाटे, शंकर कोकाटे, शिवराम हजारे, नाना कडभणे, रघुनाथ बनकर, किसन साठे आदींसह परिवारातील सदस्य व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी श्री बाळासाहेब आंधळे, अध्यक्ष त्रिदल मुख्यालय अहमदनगर तथा प्रेसिडेंट अँटी करप्शन बोर्ड ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा. मी माझ्या त्रिदल टीम मुख्यालयाचे सर्व माजी सैनिक, त्रिदल क्रीडा अध्यक्ष चिरके साहेब, आरोग्य अध्यक्ष युनुस टेंगे साहेब, सचिव घुमरे साहेब, शांतीलाल पवार साहेब तथा सर्व माजी सैनिकाला घेऊन आपले वसंत वामन गाडे वय वर्ष 72 वर्ष या बाबांनी आर्मीमध्ये 17 वर्ष नोकरी करून वयाच्या 58 वर्षापर्यंत पोलीस फोर्समध्ये महाराष्ट्र राज्याच्या लोकांची सेवा केलेली आहे, नोकरी केलेली आहे. तरी हे बाबा आपल्या काही आजारासाठी सुरभी हॉस्पिटल अहमदनगर नगर संभाजीनगर रोड इथे उपचारासाठी दाखल असताना 26 जुलै 2024 कारगिल दिवसाच्या रोजी सर्व लोक कारगिल दिवस आपण लढाईमध्ये जिंकलो या उत्साहाने साजरे करीत असताना हॉस्पिटल सुरभी येथील कर्मचाऱ्यांनी या बाबांना अमानुष्य मारहाण केली आणि जबरदस्त जखमी केले आणि त्यांच्या बिस्तरवर डांबून ठेवलं. एखाद्या जनावरा ढोराला पण कुणी शेतकरी असा मारत नसत असं त्या बाबांची त्यांनी दशा केली. आणि तिथं अटेंडन्स असताना सुद्धा, त्यांचा मुलगा असताना सुद्धा त्याला इन्फॉर्म केलं नाही. त्यांनी ICU बंद करून घेतलं आणि ह्या मुलांनी रात्री 4 वाजता पण जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी उघडलं नाही. सकाळी 7 वाजता बघितलं तर बाबाची हालत फार खराब होती. तिथून त्या प्रशासनाने उलटे सुलटे उत्तरं दिली. त्याच्यानंतर बाबांना सरकारी दवाखान्यामध्ये नगरच्या दाखल करण्यात आलं. तिथं MLC घेतली. बाबाची तब्येत खूप खराब होती, सिरियस होते, म्हणून त्यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. तिथं ही त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि त्यांचं डोक्याचं ऑपरेशन काल झालं, मोठी शस्त्रक्रिया झाली. मी आपल्या महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकाच्या वतीने, पोलीस फोर्सच्या माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाबांच्या प्रकृतीची लवकर सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद. मी विजय वसंत गाडे, माजी सैनिक व माजी पोलीस वसंत वामनराव गाडे यांचा मोठा मुलगा. माझे वडील सोमवार दिनांक 22 जुलै 2024 पासून सुरभी हॉस्पिटल नगर औरंगाबाद रोड या ठिकाणी ॲडमिट होते. तर 26 तारखेला वडिलांना तेथील प्रशासनाकडून जबर अशी मारहाण करण्यात आली. वडील संध्याकाळी रात्री 26 तारखेच्या पाठे 2च्या दरम्यान लगवीला उठून तिथं आले तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट त्यांना ओढत नेऊन बेडला बांधून एकदम गळा दाबून आणि त्यांना एकदम जबर डोळ्याला आणि चेहऱ्यावर एकदम जबर मारहाण केलेली आहे. आणि त्या हॉस्पिटलच्या प्रशासनावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचारणा करण्यात गेलो तर त्यांनी एकदम म्हणजे मलाच गुन्हा दाखल करू व माझ्यावरच एकदम खोटे आरोप करू, आमच्या हॉस्पिटलवर खोटे आरोप करता म्हणून मलाच आरेरावाची भाषा केली. तरी पोलीस प्रशासनाकडून मला याच्यावर कारवाई करण्यात यावी. जबर अशी घटना आहे. आणि कारगिल विजय दिवस भारत देशात सगळीकडे कारगिल विजय दिवस साजरा होतो आहे आणि इकडं माजी सैनिकावर एक जबरदस्त प्रकारे हल्ला होतो आहे. तर याची गंभीर अशी गोष्ट असून याच्यावर कारवाई करावी ही